एचएमपीव्ही व्हायरसचे भारतात एकूण 6 रुग्ण, बंगळुरूमध्ये 3 आणि 8 महिन्याच्या 2 बाळांना, गुजरातमध्ये 2 महिन्यांच्या बालकाला तर चेन्नईमध्ये दोघांना लागण. 2 वर्षांपेक्षा कमी वयाच्या बाळांना एचएमपीव्हीचा सर्वाधिक धोका. प्रतिकार क्षमता कमी असलेले ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा व्हायरसचा धोका. काळजी घेण्याचं आरोग्य विभागाचं आवाहन. एचएमपीव्ही व्हायरसबाबत आज आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांकडून मुंबईमध्ये आढावा बैठक. विषाणूच्या संदर्भात उपाययोजना आणि खबरदारीवर चर्चा होणार. बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये एचएमपीव्ही बाधित कोणताही रुग्ण नाही. नागरिकांनी मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं. आरोग्य सेवा संचालनालयाचं आवाहन. एचएमपीव्ही विषाणूचा संसर्ग राज्यात होऊ नये यासाठी न्यायालयानं हस्तक्षेप करत आरोग्य विभागाला विशेष कृती दल स्थापण्याचे आदेश द्यावे असा नागपूर खंडपीठात अर्ज दाखल. याचिकेवर उद्या सुनावणीची शक्यता. राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक. सकाळी 11 वाजता मंत्रालयात बैठक होणार. कोणते महत्त्वाचे निर्णय होणार याकडे लक्ष. प्रजासत्ताक दिनापूर्वीच पालकमंत्रीपद वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता. येत्या 2 दिवसात पालकमंत्री पदाबाबत बैठकीत निर्णय होण्याची चिन्ह. राष्ट्रवादीची अंतिम यादी लवकरच जाहीर होणार. सर्वपक्षीयांच्या आरोपानंतर धनंजय मुंडेंनी अजित पवारांची भेट घेतली. मुंडेंच्या भेटीनंतर अजित पवार आणि फडणवीस यांच्यामध्ये ही चर्चा. जोपर्यंत पुरावा नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंवर कारवाई नाही. न्यायालयीन चौकशी, एसआयटी आणि सीआयडी चौकशीमध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई होणार. अजित पवारांची भूमिका. संतोष देशमुख हत्येप्रकरणी सरपंच संघटना आक्रमक. सरपंच परिषदेकडून आज मुंबईतल्या आझाद मैदानावर धरणे आंदोलन. मराठवाड्यातून मोठ्या संख्येनं सरपंच दाखल होण्याची शक्यता. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 4 आरोपींची केस जिल्हा आणि सत्र न्यायालयासमोर हजेरी. विष्णू चाटेला 10 तारखेपर्यंत तर जयराम चाटे, प्रतीक घुले आणि महेश केदारला 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. सुरेश धस यांच्या आरोपांचा नेमका संदर्भ माहीत नाही, पण त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी ते मुख्यमंत्र्यांना द्यावेत, म्हणजे ते एसआयटीला देता येतील. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया. धनंजय मुंडेंचा आरोपींवर वरदहस्त. देशमुखांच्या हत्येची चौकशी निष्पक्ष होण्यासाठी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा, विजय वडेट्टीवार यांची मागणी. देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी करणारी एसआयटीच वादात. वाल्मिक कराडच्या जवळचे 7 ते 8 अधिकारी एसआयटीत, वडेट्टीवार यांची माहिती. बीड प्रकरणी नेमलेली संपूर्ण एसआयटी बरखास्त करावी, अंजली दमानी यांची ही मागणी. संतोष देशमुखांची हत्या झाली तेव्हाही तत्परता दाखवणं गरजेचं होतं. गुन्हा दाखल झाल्याप्रकरणी मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. आता मुंडेंचे गुंड धनंजय देशमुखांच्या कुटुंबियांना धमक्या देत आहेत. धनंजय देशमुखांना धमक्या देत आहेत, त्याबाबतही बोलायचं नाही का? जरांगेंचा सवाल. माजी मंत्री छगन भुजबळांची नाराजी दूर होण्याची शक्यता. आज किंवा उद्या अजित पवार, छगन भुजबळ संवाद साधणार असल्याची माहिती. भुजबळांच्या नाराजीवर इतरांनी भाष्य करू नये. खासदार आणि राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची माणिकराव कोकाटेंसह राष्ट्रवादीच्या नेत्यांना तंबी. महाविकास आघाडीच्या 7 पराभूत उमेदवारांची मुंबई उच्च न्यायालयात धाव. विधानसभा निवडणुकीवरती आक्षेप घेत निवडणूक रद्द करण्याची मागणी केली. ठाकरे गटाच्या मुंबई महापालिका निवडणूक तयारीच्या स्थगित झालेल्या बैठका आजपासून सुरू होणार. उद्धव ठाकरे मुंबईतील मतदारसंघांचा आढावा घेणार, तसंच स्थानिक पदाधिकाऱ्यांशीही बातचीत करणार. सिंधुदुर्गातील वक्फ बोर्डाच्या जमिनीची यादी माझाच्या हाती. सिंधुदुर्गातील 156 ठिकाणी वक्फ बोर्डाचा दावा. नितेश राणेंचा आरोप, तर राणेंनी केलेला दावा चुकीचा. वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांचं प्रत्युत्तर. किरीट सोमय्यांची आज पत्रकार परिषद. यावेळी किरीट सोमय्या मालेगाव बांगलादेशी रोहिंग्यांच्या जन्माचा दाखला आणि घोटाळ्याचे आणखी पुरावे देणार. काही भिक्षेकरूंना गाड्यांनी शिर्डीत आणले जातं, त्यातील काही नशेखोर आहेत. अशा लोकांमुळे गुन्हेगारी वाढते. पोलिसांनी याकडे लक्ष द्यायला हवं. सुजय विखेंबाबत शिरसाटांची प्रतिक्रिया. मंत्री संजय शिरसाट यांचं येवल्यामध्ये शिवसेनेकडून भव्य स्वागत. येवलेकरांनी मंत्री शिरसाट यांना एकनाथ शिंदे यांचे चित्र असलेली पतंग भेट दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सोशल मीडियावरून धमकी देणाऱ्याला 24 तासांच्या आत अटक. हितेश धेंडे असं इंस्टाग्रामवरून धमकी देणाऱ्याचं नाव. शिवसेनेचे विभाग प्रमुख परेश चाळके यांनी तक्रार केली होती.
बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेकडून मकोका कोर्टात आरोपपत्र दाखल. हत्येमागे एक नव्हे तर 3 कारणं असल्याचा पोलिसांचा कोर्टात दावा. सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून राज्यातील विमानतळांच्या विकास कामांचा आढावा. नवी मुंबई, नागपूर, शिर्डी विमानतळांची कामं मुदतीत पूर्ण करावीत. फडणवीसांचे निर्देश. मुंबई विद्यापीठाचा आज वार्षिक दीक्षांत समारंभ. राज्यपाल राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली दीक्षांत समारंभाचं आयोजन. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुंबईतील प्रदूषणाबाबत बैठक होण्याची शक्यता. राज्य सरकार काय उपाययोजना करणार याकडे लक्ष. मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणात आल्यानं बांधकाम प्रकल्पांवर सरसकट लावलेले निर्बंध हटवले. मात्र प्रदूषणास कारणीभूत ठरणारे प्रकल्प आढळल्यास निर्बंध लावणार. आयुक्त भूषण गगराणींची माहिती. मुंबई महानगरपालिकेनं दहिसरमध्ये वेस्ट रिसायकलिंग प्लांट उभारला. 600 मेट्रिक टन बांधकाम आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्याचं पुनर्वापर करण्यायोग्य मटेरियलमध्ये रूपांतर होणार. बोरिवली ठाणे भुयारी मार्गाचा रस्ता मोकळा. महामार्गात अडथळा ठरत असलेल्या 650 बाधित घरांचा प्रश्न सुटला. उपमुख्यमंत्री शिंदे, आमदार सुर्वेंनी बैठक घेऊन हा प्रश्न सोडवलाय. नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाच्या 4थ्या टप्प्याचं काम 99% पूर्ण. इगतपुरी ते आमणे हा 76 किलोमीटरचा शेवटचा टप्पा फेब्रुवारी अखेरपर्यंत खुला होणार. अमरावतीमध्ये शेतकरी आणि मेंढपाळांच्या हक्कांसाठी बच्चू कडूंच्या नेतृत्वात वाडा आंदोलन. बच्चू कडूंच्या विधानसभेत पराभूत झाल्यानंतर हे पहिलंच आंदोलन. रासपचे नेते महादेव जानकरही आंदोलनात सहभागी होणार. 2023 सालच्या पीक विम्याची 233 कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना द्यावी या मागणीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर आक्रमक. जिल्हा कृषी कार्यालयामध्ये ठिय्या दिला. नांदेडमध्ये बारदाना नसल्यानं 8 दिवसांपासून सोयाबीन खरेदी बंद. त्यामुळे कडाक्याच्या थंडीतही नाफेडच्या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांवर सोयाबीनची राखण करण्याची वेळ. 2 दिवसात थंडी आणखी वाढण्याचा अंदाज. मुंबईचं किमान तापमान 14 अंशांवर येण्याची शक्यता. तर ग्रामीण महाराष्ट्रात 1 अंकी तापमानाचा अंदाज. कोल्हापूरमध्ये पंचकल्याण प्रतिष्ठा महामस्तकाभिषेक महोत्सवाला मुख्यमंत्र्यांची उपस्थिती. सांगली आणि कोल्हापूरला पुराचा फटका बसणार नाही याची काळजी घेऊ. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्याला सकाकी झळाळी. गाभाऱ्यातील भिंतीचं ग्रेनाइट काढून पुरातन वास्तू पुन्हा एकदा दिसली. तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेच्या काळामध्ये मुख्य गाभाऱ्याचं संवर्धन. मंचकी निद्रा संपून तुळजाभवानी देवी आज पुन्हा सिंहासनावर विराजमान. देवीच्या शाकंभरी महोत्सवाला आजपासून पुन्हा सुरुवात. मराठी पत्रकार दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ डोंबिवलीतर्फे पत्रकारांचा गौरव. एबीपी माझाचे वृत्त निवेदक अश्विन बापट यांचा विशेष सन्मान. तसंच एबीपी माझाचे कल्याण डोंबिवलीचे प्रतिनिधी सुरेश काटे यांचं देखील पुरस्कारानं सन्मान. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे 2024 साठीचे पुरस्कार जाहीर. एबीपी माझाचे पुण्याचे प्रतिनिधी मंदार गुंजारी यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार. गुंतवणूकदारांची फसवणूक करून टोरस कंपनीचा मालक फरार. मुंबई आणि नवी मुंबईतील सगळ्या शाखांना टाळं लागलं. सानपाडा येथील टोरस कंपनीच्या शाखेवर अज्ञातांकडून दगडफेक. दादरमधील शाखेबाहेरही गुंतवणूकदारांची गर्दी. दादरमधील टोरेस कंपनी गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल. गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी 5 जणांवर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. मुंबईतील ताज हॉटेल बाहेर एकाच नंबरच्या 2 गाड्या आढळल्या. दोन्ही गाड्यांचे नंबर सारखेच असल्यानं खळबळ. बनावट नंबर प्लेट वापरणारा कार चालक प्रसाद कदमला अटक. हप्ते भरायला पैसे नसल्यानं गाडीचा नंबर बदलला. ताज हॉटेल बाहेर एकाच नंबरच्या 2 गाड्या आढळल्याप्रकरणी गाडी नंबर बदललेल्या चालकाची कबुली. नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटरची मापसू या पथकाकडून पाहणी. 3 वाघ आणि एका बिबट्याच्या मृत्यूनंतर केंद्र आणि राज्य सरकारकडून रेस्क्यू सेंटरची प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषणा. वाघांचे रस्ते रोखण्याच्या घटनांची नागपूर खंडपीठाकडून गंभीर दखल. याबाबत स्वतःहून जनहित याचिका दाखल करण्याचे आदेश देत राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांना 2 दिवसात जबाब नोंदवण्याचे आदेश. छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रेम प्रकरणातून 17 वर्षांच्या मुलीची हत्या. सख्या चुलत भावानं डोंगरावरून ढकललं. कुटुंबियांकडून जीवाला धोका असल्याची मुलीनं तक्रारही केली होती.
धाराशिव जिल्ह्यातल्या बावीमध्ये पाण्याच्या वादातून तिघांचा मृत्यू. शेतीला पाणी पुरवठा करणारी विहीर कुणाची यावरून भावकीत वाद. यावेळी झालेल्या हाणामारीत वडील, मुलगा आणि पुतण्यांचा मृत्यू. मुरुड समुद्रकिनारी एका इसमाच्या डोक्यात नारळ पडून त्याचा जागीच मृत्यू. जयेश गीते असं मृत व्यक्तीचं नाव. जयेश गीते शहाळं खरेदीसाठी गेले असताना ही घटना घडली. मनमाडमध्ये ट्रकनं 2 शाळकरी मुलांना चिरडलं. कृषी उत्पन्न बाजार समिती समोरची घटना. शाळा सुटल्यावर ही मुलं घरी जात असताना अपघात झालाय. चालक पोलिसांच्या ताब्यात. माथेरानच्या दस्तुरी वाहनतळावरती एका मद्यधुंद कार चालकाची एका घोड्यासह 4 वाहनांना धडक. पोलिसांनी मद्यधुंद कार चालकाला ताब्यात घेतलं. आसाममध्ये मोठी दुर्घटना. 300 फूट खोल कोळसा खाण अचानक पाण्यानं भरली. खाणीमध्ये 15 कामगार अडकले असून बचाव कार्य सध्या सुरू आहे. बंगळुरूमध्ये एकाच घरात कुटुंबातील 4घांचे मृतदेह सापडले. पती पत्नीनं आधी मुलांना विष पाजून गळफास घेतला. पोलिसांची माहिती. अनुप कुमार, राखी, मुलगी अनुप्रिया आणि मुलगा प्रियांश अशी मृतांची नावं. छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा मोठा हल्ला. पोलिसांना घेऊन जाणाऱ्या एका वाहनाला नक्षलवाद्यांनी आयडी स्फोटाच्या माध्यमातून उडवलं. 8 पोलीस आणि 1 चालक असे 9 जण शहीद. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जवानांच्या मृत्यूबाबत दुःख व्यक्त केलं. छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनामध्ये स्फोट केल्यानं 9 जवान शहीद झालेत. 2024 पर्यंत भारत नक्षलमुक्त करणार, शहांची एक्सपोज. पंजाब भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली. दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीत शेतकरी आंदोलनासह 3 मुद्द्यांवर दोघांमध्ये चर्चा झाली. इंडिया गेटचं नाव बदला. भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांची मागणी. पंतप्रधान मोदींना पत्र लिहून इंडिया गेटचं नाव भारत माता द्वार करण्याची मागणी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे जम्मूच्या नवीन रेल्वे विभागाचं आणि तेलंगणातील चारलापल्ली न्यू टर्मिनल स्टेशनचं उद्घाटन केलं. रायगड रेल्वे विभागाच्या इमारतीची पायाभरणीही केली. पहिल्यांदाच देशातील सगळ्या शाळांमध्ये महिला शिक्षकांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त. सध्या देशातील 14,72,000 शाळांमध्ये एकूण 98 लाख शिक्षक, त्यापैकी 52,03,000 महिला शिक्षिका. सिंधू संस्कृतीची लिपी ही आजतागायत न उलगडलेलं कोडं आहे. त्यामुळे तमिळनाडूचे मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन यांनी सिंधू संस्कृतीची लिपी उलगडण्यासाठी $10 लाख बक्षीस जाहीर केलं. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला. खासदारांच्या दबावानंतर ट्रुडो यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला. दुखापतीमुळे बुमराह इंग्लंड विरुद्धच्या वनडे मालिकेला मुकण्याची शक्यता. भारत आणि इंग्लंडमध्ये 22 जानेवारीपासून 5 सामन्यांची T20 मालिका. ब्रॅडी कॉर्बेट यांना द ब्रुटलिस्ट चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा गोल्डन ग्लोब पुरस्कार. पायल कपाडियाचा ऑल वी इमॅजिन ॲज अ लाईट या चित्रपटाला एकही पुरस्कार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.